मुंबईमध्ये कोस्टल रोड लगतच्या मोकळ्या जागांवर राज्य सरकारचा होर्डिंग उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। तशी पोस्ट त्यांनी एक्स समाज माध्यमांवर शेअर केली आहे। कोस्टल रोड प्रकल्पाला आताच्या सरकारकडून विलंब झालेला आहे, त्यामुळे खर्चात झालेली प्रचंड वाढ भरून काढण्यासाठी सरकारने कोस्टल रोडच्या मोकळ्या जागा होर्डिंगसाठी मंजूर केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। विशेष म्हणजे या प्रकल्पाचं व्यावसायिक शोषण होणार नाही अशी हमी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली होती, त्याचं हे सरळ उल्लंघन असल्याचं आदित्य यांनी म्हटलंय। याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना त्यांनी पत्रही लिहिलेलं आहे। तर आदित्य ठाकरे यांनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे पाहूयात। मिंधे भाजप राजवट कोस्टल रोड लगतच्या प्रस्तावित मोकळ्या जागांमध्ये किमान 4 ते 5 होर्डिंग्ससाठी मोकळ्या जागा तयार केल्या आहेत। नागरिकांसाठी ह्या जागा खुल्या होण्यापूर्वीच भाजप मिंधे राजवटीला फक्त खोक्यांची आणि ठेकेदारांची काळजी आहे, नागरिकांची नाही। यावर्षी आम्ही सरकार स्थापन केल्यावर ही होर्डिंग्स उतरवू।